राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी सुरुवात झाली आपली शेताकडून. आपण काय शेतातच होतं, जरा स्प्रिंकलर चालू करायचे होते. मग काय म्हणलं स्प्रिंकलर वगैरे चालू करावं. आणि घरी गेलो बघतोय तर काय क्लचचं जरा एक पिन गेली होती. मग म्हणलं आता हे काय इथं भेटणार नाही. म्हणलं त्याला काय ते जुगाड करून वेल्डिंग मारावं. वेल्डिंग वगैरे मागे मारली आणि चालू केलं. मारायला आलो होतो पांच्या भाऊच्यात. मग म्हणलं इथं नामदेव आला होता. नामदेव भाऊनं आणलाय गुळ गाळून. मग म्हणलं भाऊनं काय क्वालिटी एक नंबर गुळाची काढलेली आहे. भाऊ म्हणला घरी पण टाकतो एक दोन डागा खायला. म्हणला काय अडचण नाही भाऊ, धन्यवाद. मग काय तिथून निघालो पुढे. आपल्याला काय दौडायचं होतं, कटर जोडून आलो जरा सोनूनं काय मशीन आणली वेल्डिंगची वगैरे. मग म्हणलं सोनूला जरा ह्याला धार लावून दे. कसं आहे, धार लावून दिल्यानंतर आपल्याला जायचं होतं कटर करायला. मग म्हणलं काय अडचण नाही, जरा वायरामध्ये करंट येत नव्हता. थोड्या वेळानं काय दुसरी मशीन लावला, करंट वगैरे आल्यानंतर काम चालू केलं. काय सोनूकडे 2-3 वाहन आहेत, सारखं काम लागतंय. त्यामुळे सोनूनं डायरेक्ट वेल्डिंगची मशीनच घेतली आता आणि स्वतःच काम करतोय. त्यामुळे मग म्हणलं काही टेन्शन नाही. मग म्हणलं ग्राइंडरनं जरा कटिंग वगैरे चांगली करून होऊन दे. म्हणजे कसं आहे, जरा खोडं चांगले कट होतील आणि ऊस पण चांगला फुटल. मग काय 10-15 मिनिट लागले त्याला सर्व काम करायला. मग भाऊ काय पैसे घेत नव्हता, भाऊला पैसे दिले. मग म्हणलं आपण काय बाहेर काम केलं असतं तरी पैसे लागलेच असते. मग म्हणलं कसं आहे, काम कुणापाशी पण करू, त्याचा मोबदला दिला पाहिजे. पेमेंट वगैरे केली, सोनूला पैसे वगैरे दिले. नकोच म्हणत होता, मग म्हणलं आग्रहा खातीर सोनूनं घेतला. इथून कटर वगैरे लावून आलो. आपल्याला जायचं होतं देऊन आपाच्या शेतामध्ये. मग काय आपाच्या शेतामध्ये गेलो. जवळपास एकरभरच रान होतं. मग काय सऱ्या खूप खोल होत्या. जवळपास आपण सर्व वावर हाणून घेतलं. कटिंग काय एक नंबर झाली. जरा ऊसाच्या फुटवा जास्त असल्यामुळे कुठं सोडत होतं, पण बाकी कटिंग वगैरे सर्व एक नंबर झाली. जवळपास आपल्याला 1 तास इथं लागला. जिथं राहिलं होतं तिथं डबल वगैरे फिरून दिलं. कसं आहे, आपण दिलेल्या कामाची पोचपावतीच आपल्याला कस्टमर परत बोलवतो हो. त्यामुळं कसं आहे, कामामध्ये काही कंजूसी करायची नाही. फुल RPMमध्ये लावून दिलं. कटिंग वगैरे व्यवस्थित झाली चांगल्या प्रकारे. मग म्हणलं काही अडचण नाही. आणि शेतकऱ्यांना कसं आहे, काम चांगलं करून दिलं ना, ते योग्य ते पैसे द्यायला पण तयार आहेत. त्यामुळं काही अडचण नाही. आपण काय जागेवरच पेमेंट केली. असं पेमेंट केली ना शेतकऱ्यांना, खरंच खूप खुश होतं मन, की बाबा आपण केलेल्या कामाचे पैसे लगेच भेटले ना, खरंच खूप आनंद होतो. त्यानंतर आपल्याला जायचं होतं जरा चापोलीला जायचं होतं, कारण डिझेल आणायचं होतं आणि जरा आपली सरकी पण संपलेली. मग म्हणलं जरा सरकी पण घेऊन येऊ. आपण गेलो चापोलीच्या दिशेनं. मग काय म्हणलं आधी जरा डिझेल टाकून घेऊ, कारण गाडी पण लागली होती रिझर्वला. गाडीत पण टाकायचं होतं आणि आणायचं होतं ट्रॅक्टरला. वाटत घेतला हे मेंढीवाला. मग काय आहे ना, थोडा हळू साईड काढत म्हणला भाऊ दमानं जाऊ दे जरा. म्हणलं काही अडचण नाही, आपल्याला पण काही घाई नाही. गेलो पंपावर. पंपावर गेल्यानंतर टाकीत डिझेल टाकलं. मग म्हणलं भाई ह्याला जरा डब्यामध्ये बी 2000चं भरा. आपल्याला ट्रॅक्टरला लागते म्हणलं, आलोय तसं ह्याला पण घेऊन जावं. मग काय डिझेल वगैरे घेऊन आलो शेताकडं. मग गाडीला जरा फ्रेश केली. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका दिवशी. धन्यवाद.